नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. येवला शहरात शाह कॉलनी परिसरात बिबट्याची दहशत. वन विभागाने पिंजरा लावण्याचे दिले आश्वासन. येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील शाह कॉलनी परिसरामध्ये विशेषतः बस डेपोच्या पाठीमागील भागात गेल्या 15 दिवसापासून बिबट्याची दहशत कायम आहे. रात्रीच्या सुमारास काही नागरिकांना बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याने परिसरात एकच घबराट उडाली आहे. मैं इमरान शेख शाह कॉलोनी से. हमारे इधर शाह कॉलोनी में येवला बस डेपो के पीछे पिछले 15 दिन से बिबट्या का बहुत दहशत चल रही है और अभी आज 8:30-9 बजे के टाइमिंग में भी 2-3 लोगों को यहाँ पे बिबट्या दिखा है. तो वन विभाग अधिकारी से हमारी गुजारिश है कि पिंजरा लगा के जल्द से जल्द उसको पकड़ने की कोशिश करें, क्योंकि रात में आने जाने वाले लोगों में दहशत हो गई है और यहाँ पे हमारे बहुत सारे बच्चे लोग भी यहाँ पे खेलते हैं. तो लोगों से भी गुजारिश है कि अपने बच्चों को अपने घरों में रखो ज़्यादा से ज़्यादा. सध्या शाह कॉलनी परिसरात लहान मुले बाहेर खेळत असतात, त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तातडीने पावले उचलून बिबट्याला जेरबंद करावे अशी आक्रमक मागणी नागरिक आणि स्थानिकांकडून जोर धरत आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. बिबट्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी व त्याला पकडण्यासाठी लवकरच या परिसरात वन विभागामार्फत पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आज रात्री 11 वाजता आम्हाला अरबाज भाऊंचा कॉल आला होता की इथं बिबट्या निदर्शनास आलास. तर आम्ही तात्काळ इथं भेट दिली आणि चौकशी केली, म्हणजे सदर ठिकाणी पाहणी केली. तर आम्हाला म्हणजे इथं एक जणांनी बघितलं असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही इथं पाहणी केली आणि आता सकाळी आम्ही इथं पिंजरा लावू. नाशिक जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढले आहेत. मात्र या गंभीर समस्येची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती त्रस्त नागरिकांकडून वारंवार केली जाते. दरम्यान नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना सतर्क राहावे आणि आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी आरिफ शेख, नाशिक आवाज, नाशिक.